हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे. शुभ दुपार. माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी मयुरी. तुम्ही सगळे कशा आहात? मस्त मजेत ना? आणि नक्कीच मस्त मजेत असाल. तर बघा, माझं आज तब्येत नाही व्यवस्थित आहे, त्यामुळे असं चेहरा वगैरे असं पडलं आहे बघा, आहे की नाही. प्रणवीला दाखवू शकत नाही, गरम होते म्हणून प्रणवी कपडे काढून बसली आहे. हो की नाही? हां, हो. काढायचे बाहेरचे कपडे वाळले होते. बाहेरचे कपडे काढ, वाळले का म्हणते. बाहेरचे कपडे काढ. काढते की बाहेरचे कपडे माझी सासूबाई. हो बाळा. काढते का? हो काढते. काढते की. काल प्रणवीचा लुक, कालचा लुक तुम्ही बघितलाच प्रणवीचा आपल्या. हो नाकात, हो नाकात घातली, सांगते. नाकात घातली होती नथनी, आहे की नाही. नथ घातली होती की नाही नाकात, ती सांगते तुम्हाला. हां, इथे इथं पण घातले होते, गाळ्यात वगैरे, नेकलेस वगैरे, आहे की. हो इथे इथे घातले होतेस. हां हां, इथे सगळे घातले होते. बघितलं का तुम्ही सगळ्यांनी? विचार, बघितले का सगळ्यांनी? बघा सगळ्यांनी. तर प्रणवीचे आपण काल व्हिडिओ केले होते. प्रणवीचं काल फोटोशूट केला आणि व्हिडिओ केले आपण मस्तपैकी लुक करून. असं बेसावची पारो हा लुक केला होता, म्हणजे बेसावची पारो लुक केला होता आणि खूप छान अशी आपली क्यूटची परी दिसत होती. तर प्लीज तिचे त्याच लुकमध्ये असे बरेच व्हिडिओ येतील 2 दिवस. खूप छान छान व्हिडिओ टाकते मी तिच्यासाठी, आणि तिचा लुक खूप छान होता. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी आपल्या प्रणवीच्या व्हिडिओला लाईक करा. उतरते. आणि आज पण टाकलेत व्हिडिओ तिच्याच चॅनलवरती, म्हणजे तिच्या पण टाकले, दोन्ही चॅनलवर टाकले. तिच्या पण चॅनलवरती व्हिडिओ टाकले. तर नक्कीच तुम्ही तिच्या चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच तिच्या चॅनलला सपोर्ट करा. तुम्ही बघू शकता, हा प्रणवी अँड मम्मा हा तिचा चॅनल आहे, छोट्या मुलीचं. तर विचार करून तुम्ही पण कमेंट करता तर विचार करून कमेंट करा. एक लहान लेकराला आपण काही कमेंट करतो, विचार करून कमेंट टाकत जा. तुम्ही बघू शकता किती लहान लेकरू आहे. लाईव्हला पण टाकता कमेंट, तो त्याच मुलीचा कमेंट आहे. जरी मी समोर असली तरी माझ्या मुलीचं चॅनल आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि किती लहान आहे तर तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये, रिअलमध्ये व्हिडिओ टाकलेत, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती छोटी मुलगी आहे माझी. तर विचार करा, तुमच्या पण घरी लहान लेकरं वगैरे असतील तर विचार करून टाका व्हिडिओ. प्रत्येकाच्या घरी लहान लेकरं आहेत, जरी कुणाचं लग्न झालेलं असेल तरी त्यांच्या भावाचं, बहिणीचं लेकरं असतातच, बरं का. जशी ती लेकरं तुम्हाला मामा, आत्या, मावशी, ताई असं काय म्हणतात, तशीच ही तुमची भाची आहे असं समजून तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तिचा चॅनल पुढे नेण्याचा प्रयत्न करा. कुणीही त्रास देऊ नका तिच्या चॅनलवरती, प्लीज. ही नम्र विनंती आहे माझ्याकडून तुम्हाला. आणि कसंही झालं तरी मी तिची आई आहे. मी माझ्या मुलीच्या केसाला धक्का लावून घेणार नाही. आणि मीच काय, प्रत्येक आई अशी असते, स्वतःचा जीव देईल पण स्वतःच्या लेकराला कधीच दगाबाजी होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा काय. आणि मी एक आई आहे, तर मी माझ्या लेकीच्या केसाला जरा पण धक्का लावून देणार नाही. तर तुम्ही विचारपूर्वक, मी तुम्हाला सूचना देते, दोन वेळा सूचना द्या, ही दुसरी वेळ आहे तुम्हाला सूचना द्यायची. तर कालच व्हिडिओ टाकलेत, आज पण व्हिडिओ टाकलेत. प्रणवी इकडे ये, इकडे माऊ असू दे, इकडे ये. तर मी मध्ये पण सूचना दिली होती, तर तुम्हाला खोटं वाटतं, पण आज आणि काल व्हिडिओ टाकले. तुम्ही बघू शकता, ती 1.5 वर्षाची मुलगी आहे, अजून दुसरा बड्डे तिचा झालं पण नाही आहे माझ्या मुलीचं. तर नक्कीच तुम्ही कमेंट करताना विचारपूर्वक कमेंट करत जा. तिच्या लाईव्हला पण, लाईव्हला मी आई आहे म्हटलं, ती माझी मुलगी काय लाईव्हला बसू शकत नाही, मलाच लाईव्हला यावं लागतं. त्यामुळं तुम्ही विचार करा, किती निरागस लेकरू आहे माझं. जरी माझं लेकरू निरागस असलं तरी पण ती तुमची भाची आहे. ज्या अर्थी तुम्ही सगळेजण विचारता, आमचं पिल्लू कसं आहे, पिल्लू कशी आहे, त्यावेळेस तुमची ती भाची आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही तिचे मामा, मावशी आहात. तर कमेंट करताना विचार करा, आज जर तुम्ही त्या लेकराला, निरागस लेकरू आहे त्या लेकराला अशा वाईट कमेंट केलं तर तुमची पापं गंगेत पण धुतली जाणार नाही, देव पण माफ करणार नाही, आणि तुम्हाला कर्म पण चुकणार नाही, लक्षात ठेवा. तर विचार करून लहान लेकराला कमेंट करा, ही मी तुम्हाला विनंती करते. बाळा काय करतेस तू? आणि छान असं तिने व्हिडिओ बनवला नाही, तिचे व्हिडिओ आहेत, छान असे व्हिडिओ आहेत तिचे. तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि जशी काय तुमच्या घरातले एक मेंबर आहे, लहान लेकराला कोणी पण सपोर्ट करत असतो आणि त्या लेकराला सपोर्ट करून तिचा चॅनल पुढे घेऊन चला. मी का माझ्या मुलीचा चॅनल काढला तर तुम्हाला सगळ्यांनाच समजत असेल. एक आई असताना आई वडील त्यांना समजत असतं. कारण की आपल्या लेकरांना खूप मोठं झालेलं प्रत्येक आईला बघू वाटतं. तसंच माझ्या पण मनात तेच आहे की माझ्या लेकरांना खूप, मुलीला काय मुलाला काय मोठं झालेलं, पण मुलगी एक लोक मुलीचं म्हणजे काहीच धरत नाही, पण काही लोक मुलगी म्हणजे खूपच मुलीला मानतात. मुलगी ही आपली घरादाराची लक्ष्मी, माहिती आहे का. किती कडक ऊन असलं तरी ती सावली देणारा आधार आहे ती मुलगी म्हणजे आपली. खूप मला म्हणजे तुम्हाला सांगू का, मला एवढं त्या मुलीचं, माझ्या कोणाचीही मुलगी असू दे, एवढं म्हणजे भयंकर त्रास होतो ना मला की निरागस लेकरांना अजिबात कोणी त्रास देऊ नका. खरंच मी कळकळूनची विनंती सांगते, तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा. काय माझी मुलगी माझा जीव आहे आणि माझीच नाही, सगळ्या मुली, छोटी लेकरं निरागस असतात, त्यांना काहीच कळत नाही. अरे आपण जे करू शकत नाही ते आज एवढे एक दीड वर्षाची मुलं करतायत. त्यांचं लूक आणि जे ते डान्स करतात, लूक बनवतात, नाचण्याची प्रॅक्टिस त्यांच्यामध्ये असते. तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा तिचे. तिची पोज देण्याची त्यांची ही असते. आपल्यामध्ये पण ते कळा नाही एवढ्या त्या कळा त्या लहान मुलांमध्ये येतात. अरे त्यांच्याकडं बघून तर पटपट लाईक लोक करायला पाहिजे आणि छान छान कमेंट यायला पाहिजे तिच्यासाठी, आणि तिचा चॅनल असं पुढं पळायला पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं करा, तुमचं पण नक्कीच चांगलं होईल. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आणि तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहेच. तसंच पाठिंबा सगळ्यांचं होते. काही लोक वाईट पण कमेंट करतात, काही चांगले पण कमेंट करत असतात. चांगल्या लोकांचं तर आभारच मानते आणि वाईट लोकांचं पण मी आभारच मानते. पण विचार करा, हा लेकरू आहे तो माझा, जेव्हा तो फिरतोय, तो 1.5 वर्षाचा लेकरू आहे माझं. आता 2 महिन्यात तिचा बड्डे येणार आहे. 2 वर्ष पण अजून तिला पूर्ण झालेत. तर तिनं असं छानसा व्हिडिओ टाकलेत तिचे, आणि तिने एक व्हिडिओ स्वतः पण नाचली म्युझिकवरती त्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघू शकता. प्लीज लेकरांना त्रास देऊ नका. लेकरांच्या चॅनलवरती कुठल्याही लेडीजच्या, जरी लेडीज समोर असली म्हणून कुठल्याही लेकरांना त्रास देऊ नका प्लीज. हे सगळे वाईट करतो की तुमच्या सगळ्यांचं थांबवा. प्रत्येकाच्या घरी आहेत लेकरं बाळं, तर विचार करून कमेंट करत जा. आणि तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल तर कुणाच्या लेकरांना वाईट बोलू नका प्लीज. तुम्हाला हात जोडून कळकळूनची विनंती आहे. नाही तर देव तर सोडा, सगळे जर माफ करते, पण आईचा तळतळाट लय बेकार असतो. आईचा तळतळाट लय बेकार असतो, एवढं लक्षात ठेवा. एका आईचा तळतळाट घेऊ नका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे माझी. तर चला, बाय बाय सगळ्यांना. भेटू आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय, सगळ्यांनी काळजी घ्या.